बोले ते वृंदाच्या आउट ऑफ द बॉक्स गिफ्ट आयडिया मध्ये मी वृंदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काय आवडतात ना एपिसोड? मला खूप छान रिव्ह्यूज येतात ना तुमचे. काय काय दाखवलं आठवतंय का? नाही आठवते? बरं ठीक आहे, काही हरकत नाही. प्लेलिस्ट मध्ये एकदा सगळं चेक करा आणि दिसून येईल आपण काय काय पाहिलं. आज आपण पाहणार आहोत खास गृहिणींसाठी, महिला वर्गासाठी असणारे आउट ऑफ द बॉक्स गिफ्ट आयडियाज. आणि त्याच्यामध्ये आहेत वेगवेगळ्या टाइप्सच्या बॅग्स, पर्सेस, बटवे आणि बरंच काही. भेटूया माझ्या 3 मैत्रिणींना. ओळख करून देते. सीमा करमरकर, नमस्कार. शैला घाग आणि प्राजक्ता जोशी. या तिघी जणी मिळून गेली अनेक वर्ष आकृती गिफ्ट्स या नावाने एक खूप छान ग्रुप चालवतात. ग्रुप अशासाठी म्हणते कारण आजकाल ऑनलाईन शॉपिंग झालंय आणि व्हॉट्सअप शॉपिंग तर भरपूर झालेत, पण आकृती गिफ्ट्स त्यांची जी प्रॉडक्टची रेंज आहे ती दरवेळेला बदलत असते. त्यांच्या गिफ्ट आयडियाज खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात आणि म्हणूनच आज आपण त्यांना भेटायला आलो. सुरू करूया. येस शैला, तुझ्यापासून सुरुवात करूया. तू या ग्रुपचा म्होरक्या असं म्हणायला हरकत नाही. तर कशी सुचली संकल्पना आणि कधीपासून सुरू केलं हे सगळं? जून 2008 पासून आम्ही खास मैत्रिणी. गेली 20-22 वर्ष आम्ही तिघी संपर्कात असतो. त्यामुळे आमच्या तिघींचं शॉपिंगचं क्रेज तिघींना सेम आहे. कुठेही जाऊन शॉपिंग करणं हे आमच्या तिघींचं खूप क्रेज आहे. आणि मग कोणी कुठेही सांगितलं तरी आम्ही तिथे जायचं आणि तिथे बघायचं वगैरे आम्हाला आवडतं. मग जून 2008 मध्ये आम्ही असं ठरवलं की आपल्याला हे आवडतंच, तर आपल्याच एजच्या ज्या सगळ्या स्त्रिया आहेत, तिघींचा एक ग्रुप मोठा आहे सगळा फ्रेंड सर्कलचा, तर आपण आपल्याच मैत्रिणींना इतर ठिकाणी जे मिळतं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी भावात जर आपण त्यांना उपलब्ध करून देऊ शकलो तर ते खूप छान होईल. आणि मग आम्ही ती सुरुवात केली. पहिल्यांदा आम्ही बॉम्बेची मार्केट सगळी पाहिली. त्यानंतर आम्ही पुढे जसा आमचा प्रवास वाढत गेला तसं आम्ही गुजरात वगैरे, जबलपूर अनेक ठिकाणावरून पण आम्ही माल आणला आणि विकला. पण मुळात आम्ही जून 2008 हे सुरू केलं. त्यावेळेला आम्ही पहिली आमची जी सुरुवात झाली ती आमच्या बांगड्या. आम्ही स्टोन्सच्या बांगड्यांची सुरुवात केली कारण का तेव्हा त्याचं क्रेज खूप होतं. आम्ही ते आणायला आणि ते आम्हाला आमच्या सगळ्या मैत्रिणींना, जो आमचा वर्ग आहे सगळा, त्यांना ते कमी भावात आम्ही उपलब्ध करून दिलं. आणि पहिल्याच वेळेला आम्हाला जो काही फीडबॅक मिळाला त्यातून आमचा उत्साह पण वाढला आणि तेव्हापासून आमची सुरुवात झाली. क्या बात है. स्टोन्सच्या बांगड्या शैला, आजही साडीवरती पटकन स्टोनच चढवला जातो कारण तो अतिशय एलिगंट दिसतो आणि अगदी सोबर, बरोबर, सोबर दिसतो. खूप प्रोडक्ट्स आहेत यांची. थोडस जाणून घेऊया सीमाकडनं. सीमा, काय काय आहे सांग ना, आज इथे काय काय ठेवलंय? बायका म्हटलं की बॅग ही आलीच पाहिजे. त्यामुळे कसं आहे की बॅग आपल्याकडे कितीही असल्या तरी त्या आवडतातच. रोज नवीन पण चालते. मग ही छोटी आहे, ही लग्नाला उपयोगी नाहीये, ही मला इकडले इकडे जायला हवीये, मग ही मला बाहेर गावी जायला हवी, असं बायफर्गेशन असतं बायकांचं. त्यामुळे बॅग ही एक अट्रॅक्टिव्ह गोष्ट आम्हाला कळली की किती असल्या तरी बॅगा बायकांना आवडतात. मग त्याच्यात रेंज काय? समजा मी गेले बाहेर, मी शॉपिंग करायला गेले तर मी माझ्या बजेट प्रमाणे मी कितीपासून सुरुवात करेन हा विचार आधी आम्ही सर्वप्रथम केला. मग 50 रुपयापासून 100, 150, 200, 250, अगदी 1000 रुपयापर्यंतच्या सर्व प्रकारच्या बॅगा आम्ही उपलब्ध करून दिल्या. ट्रॅव्हलिंग बॅग आहे ही 600 रुपयापर्यंतची रेंज आहे साधारणची. 600, 750, 800, 850, 1000 रुपयापर्यंत रेंज आहे. वॉटरप्रूफ आहे. त्यामुळे सध्या पावसाळ्यात जर का तुम्हाला लग्न सराईला कुठे जायचंय तर ही खालून पण ओपन करू शकता तुम्ही. अशी ही छोटी आणि मोठी दोन्ही प्रकारे सामान येता वाढलं तुमचं तर ही लगेचच तुम्ही मोठी करू शकता बॅग आणि तुमचं एक्स्ट्रा वाढलेलं सामान ह्याच्यात ठेवू शकता. ह्याच्यामध्ये कलर्स आहेत, जवळजवळ 7 ते 8 कलर्स आहेत. सगळे पेस्टल कलर आहेत. त्याचप्रमाणे ही देखील ट्रॅव्हलिंग बॅग आहे. ट्रॅव्हलिंग बॅगचे 2-3 प्रकार आहेत आमच्याकडे. सगळ्या ह्या वॉटरप्रूफ आहेत. त्यामुळे एनी टाइम तुम्ही वापरू शकता. आणि पावसाळ्यात सध्या 3-4 महिने तरी तुम्हाला ही, मुख्य म्हणजे जे प्लेननी प्रवास करतात त्यांच्यासाठी केबिन मध्ये जी बॅग आपण नेतो त्याच्यासाठी हे बरेच जणांनी आमच्याकडनं ह्या बॅग घेतलेल्या आहेत.
वारली पेंटिंगची बॅग, लखनवी बॅग, त्याच्यानंतर पी बॅग. ही तर बाळंतीणी बायका आमच्याकडनं बरेचदा घेतात, कारण इकडे साईडला 2 पॉकेट्स आहेत. ही पण मधून एक्सपांड करता येते तुम्हाला, त्यामुळे लहान बाळांचे कपडे वगैरे असतील तर ही अशी एक्सपांडेबल पी बॅग आहे. अनेक मार्केटमध्ये पालथी घातली. हिंडणं हे आमचं काय म्हणतात जन्मसिद्ध आवडीचं काम. त्यामुळे आम्ही हिंडतो बऱ्याच ठिकाणी. पण त्यात आम्ही क्वालिटी पहिली चेक करतो की यांची झिप चांगली आहे ना, म्हणजे फाटत नाहीये ना. एखाद्याने आम्हाला फीडबॅक दिला की अगं त्याचा ना रंग गेला, मग आम्ही लगेच त्याच्यावरती लक्ष देतो की बाबा, लगेच आमच्या डीलरला सांगतो ह्याचा रंग जातोय, काय करायचंय. मग तो सांगेल की घ्या किंवा नका घेऊ. मग ते आम्ही तिकडे एकतर बंद करतो ते प्रोडक्ट, किंवा मग त्याच्यात ते म्हणजे रिपेअरिंग असेल तर तसं ते आम्ही त्यांना अवेलेबल करून देतो. पण क्वालिटी प्रोडक्ट आम्ही शक्यतो सजेस्ट करतो की बाबा हे असंच आहे, तुला हवं तर घे. म्हणजे तुझे बजेट काय एवढं आहे, पण ह्याच्यात ना असा असा प्रॉब्लेम हे आम्ही आधीच सांगून टाकतो. वा. त्यामुळे ही ऑनेस्टी जेव्हा आपण बिझनेस करत असतो, जेव्हा आपण गिफ्ट साठी काहीतरी करत असतो, तेव्हा ही ऑनेस्टी अत्यंत महत्वाची असते. याचं कारण पहिल्यांदा जो विश्वास बसतो तोच आयुष्यभरासाठी पुरतो. आणि 2008 पासून ते 2022 पर्यंत अविरत ह्या तिघी जणी दर वेळेला दर 1-1.5 महिन्यानंतर नवीन काहीतरी घेऊन येत असतात आपल्या समोर. आणि माझ्या मते विश्वास हीच खरी तुमची पावती आहे तिघींची. कारण ह्या तिघींचाही मित्र परिवार मला माहिती आहे, प्रत्येकाचं रीच खूप वेगवेगळं आहे. म्हणजे नातेवाईकांमध्ये या फेमस आहेतच, पण मित्र परिवारामध्ये सुद्धा या तिघी खूप फेमस आहेत. प्राजक्ता, मला सांग, इथे वेगवेगळ्या टाईपच्या बॅग्स इथे दिसतात, कुठून आणल्या? डिपेंड्स की बॉम्बे जिथे आम्हाला चांगलं आणि क्वालिटी प्रोडक्ट्स मिळेल ते बघितल्या वाटेल की हा हे छान आहे. ही छोटीशी का वस्तू असेल ना, पण द्यायला घरी कोणी आलं तर हल्ली कसं झालंय की ब्लाऊज पीस पेक्षा वस्तू देणं, पर्स देणं, बटवे देणं हे जास्त उपयोगात आणलं जातं. ब्लाऊज पीस प्रत्येक जण त्याला ते उपयोगी पडतच असं नाही, ते परत बाजूलाच जातं. त्यामुळे असं जनरली महिला वर्ग प्रिफेअर करतं की आपण दिलेली वस्तू त्या व्यक्तीने वापरावी. बरोबर आहे. त्यामध्ये बटवे वगैरे कसं की ड्रेसवरही जातात, साडीवरही जातात. छोटी पर्स आहे ती आपल्या मोठ्या पर्समध्ये ठेवता येते, किंवा कुठे जायचं असेल तर हातात घेऊन जाऊ शकतो आपण. त्यामुळे अशा रीतीने आम्ही ती व्हरायटी जपायचा प्रयत्न केला की बटव्यांमध्ये व्हरायटी की आता बांधणीचे आहे, लखनवी आहे, किंवा आणखीन जर तुम्हाला लग्नाला जायचं असेल, छोट्या फंक्शनला जायचं असेल तर त्या ह्याच्याप्रमाणे रेंज प्रमाणे आम्ही ते बटवे ठेवलेले आहेत. आणि पर्सेसचंही तसंच आहे. बरोबर. छोटा बटवा जर असेल ज्याच्यामध्ये आपण कॉइन्स ठेवू शकतो आणि ते मोठ्या पर्समध्ये टाकू शकतो, किंवा आता सहज आपण आपलं मेकअपचं छोटंसं किट कॅरी करतो, मग त्यावेळेला असा छोटासा बटवा जर असेल तर त्याच्यामध्ये ते टाकून आपल्याला जे रेग्युलर टॉयलेटरीज आहेत त्या आपण वापरू शकतो. आणि ह्याच्यामध्ये अजून मला एक गोष्ट छोटीशी ऍड करायची आहे, ती म्हणजे यांच्याकडे फक्त बायकांसाठी नाही तर जेंट्सला देण्यासाठी सुद्धा गिफ्ट आहेत. आता रक्षाबंधन येते, मग भाऊबीज येईल, मग काही लग्न कार्य निघतील, मग त्यावेळेला पुरुषांना काय द्यायचं हा जो प्रॉब्लेम असतो तो ह्या तिघी सॉल्व्ह करतायत. कसा करतायत बघूया. काय देता तुम्ही? मेल साठी काय स्पेशल आहे? जेंट्स साठी म्हणजे की माझ्याच घरात मी एकटीच बाई, मला मुलगा, मिस्टर आणि दीर. त्यामुळे प्रत्येक वेळेला असं व्हायचं की हे काय, हे तर सगळं तुझ्याच उपयोगाचं आहे, माझ्यासाठी काय आणलंयस. मग मला ते थोडंसं वाईट वाटायचं की एवढी सगळी शॉपिंग केली आणि आपण ह्यांच्यासाठी काहीच नाही आणलं. मग मी नंतर आमच्या डीलरला सांगितलं की जेंट्स के लिए कुछ नाही है ना, ये सब है ना. मग तो दाखवायचा. त्यात पहिला प्रथम आमचा सेलेबल प्रोडक्ट जो चालू झाला तो शर्ट कव्हर आणि पॅन्ट कव्हर. अतिशय उपयोगी आणि छोटी एकदम, म्हणजे घडी छोटी होणारी आणि तुम्हाला व्यवस्थित जे खूप पर्टिक्युलर लोक असतात ना ते असे शर्ट कव्हर मध्ये हे माझे नवीन, हे रोजचे वापरायचे, असे सेपरेशन करून आपापल्या कपाटात ठेवायला लागले. त्याच्यानंतर हे प्रोडक्ट अजून आमच्याकडे शर्ट ऑर्गनायझर म्हणून असतात की इस्त्री केलेले शर्ट आहे पण मला लागणार आहे आणि तो फोल्डर ओपन नाही करून बघू, म्हणजे तेवढा माझ्याकडे वेळ नाही, तर काय पटकन मी त्याच्यातनं चला 1 2 3 4 हा शर्ट काढला, वापरा.
शर्ट ऑर्गनायझर आहे. हा जो मी मगाशी तुम्हाला म्हटलं की हा क्लोथ ऑर्गनायझर, हा क्लोथ ऑर्गनायझर आहे. ह्याच्या आतमध्ये तुम्ही वरून सामान टाकू शकता. हे लॉक करून टाकू शकता. इथे हे लॉक झालं. ट्रान्सपरंट असल्यामुळे इकडनं तुम्हाला आतमधली वस्तू दिसू शकते की कोणती वस्तू कुठे आहे. सो मी पटकन हे उघडलं आणि मला हवी ती वस्तू काढून घेतली. नंतर तो क्लोथ ऑर्गनायझर आमच्याकडे आहे वेगळ्या प्रकारचा. त्यात ज्यांना पसारा नको असतो, असे खूप पुरुष असतात, खूप पर्टिक्युलर असतात, माझे मोजे इकडेच राहिले पाहिजे, माझे रुमाल इकडेच राहिले पाहिजे, त्यांच्यासाठी तो क्लोथ ऑर्गनायझर खूप छान आहे की वरून तुम्ही आतमध्ये सामान टाकलं आणि ते कपाटात ठेवलं. पुढून झीप आहे, ती उघडून तुम्हाला हवी ती वस्तू घेतली. त्यामुळे जेंट्सही खुश. आता त्यांच्या आमच्या मैत्रिणींबरोबर त्यांचे नवरे पण खुश व्हायला. चप्पल पॉकेट्स म्हणजे हा. बाहेर जाताना बाहेर जाताना. चप्पल ठेवायला लागतात. म्हणजे ते लेडीज साठी पण आहे, पण स्पेशली जेंट्स ते घेतात जास्त करून. असे परत त्यांचा किट असतो, शेविंग किट वगैरे, ते घेण्याचे जे पाऊच असतात ते पाऊच असं जे बाहेरगावी जाताना, पिकनिकला जाताना वगैरे ते एकत्र ठेवलं आपलं बॅगेमध्ये की ते कुठे मिस आउट हे होत नाही, कशाच्या मध्ये येत नाही. एक ते पाऊच काढलं की त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. किंवा शर्ट कव्हर सुद्धा, शर्ट कव्हर मध्ये जर इस्त्रीचे ठेवले, बरोबर. लग्नाला वगैरे जाताना सुद्धा त्याची घडी इस्त्री बिघडत नाही कुठे. बरोबर. मग ते काढलं की तुम्हाला लग्नाला वापरायला इस्त्री केलेले व्यवस्थित शर्ट पॅन्ट मिळू शकतात. बघा, येणाऱ्या मंगळागौरीसाठी, त्याच्यानंतर कोणाचं डोहाळे जेवण असेल, मुंज असेल किंवा लग्न कार्य किंवा आजकाल तुमच्या साखरपुड्याला सुद्धा हो, रिटर्न गिफ्ट दिले return जातात. gift दिले जातात. केवढे ऑप्शन आणले. पटकन लगेचच ताबडतोब व्हिडिओ पाहून झाल्यानंतर खाली नंबर दिलेले असतील तर त्यांना ताबडतोब फोन करा आणि तुम्हाला जे हवंय ते मागवा. ओके. कोरोना काळ आपण सगळ्यांनी खूप वाईट पद्धतीने अनुभवला. कोरोना काळातही तुमचा बिझनेस सुरू होता की हा. जरा थोडा ब्रेक घेतला होता? थोडा ब्रेक म्हणजे जेव्हा मार्चला स्टार्ट झाला एक्झॅक्ट करोना, आणि त्यानंतर साधारणतः 9-10-11 महिने गेले असतील. बरोबर. 10-11 महिन्याच्या नंतर मग आम्ही सुरू केलं, कारण का सगळेच जण असं थोडंसं तेव्हा सुरू करण्याच्या मार्गावर होते. पण त्यावेळेला आम्ही थोडी रिस्क घेऊन आम्ही तिघी गेलो होतो प्रॉफिटच्या मार्केटमध्ये की कसं काय आहे ते. म्हणजे बॉम्बे मार्केट तर सगळ्यांना माहिती आहे की सुरू आहे. मग तिथे आम्ही थोडा अंदाज घेतला की चला सुरू झालंय, काहीतरी नवीन यायला लागलंय. मेन बॉम्बे मार्केट असतं, म्हणजे तिथे सुरू झालं हळूहळू सगळे. मग आमच्या डीलर्स वगैरे आम्ही कॉन्टॅक्ट केले, तर सुरू झालं होतं थोडं थोडं. मग त्यावेळेला आम्ही सुरुवात केली. आणि इतके महिने शांत बसल्यामुळे जरा असं की थोडस होत होतं की आणि नाही एक चला. त्याचा मला मुद्दा सांगायचा होता की आम्हाला सिनियर सिटीजन घरात असतात, बरोबर. आणि इन्फेक्शन म्हणजे आपल्या हो. घरात एक काळजी घेतली जाते की तू एवढी ट्रेनने जाणार, मग नको काही झालं तर. त्या आमच्या डीलरने आम्हाला एक सोय दिली करून की तुम्ही सिलेक्ट करा आणि मी तुमच्या दारात माल पाठवतो. ही सगळ्यात आमची मोठी ते सोय जास्त झाली. सोयीचं झालं आम्हाला. त्यांनाही बिझनेसला फटका बसलेला, त्यामुळे तेही काही कॉम्प्रोमाइज करायला तयार. तर काही पेक्षा त्यांनी आम्हाला ही सोय दिली करून की आम्हाला आमचे छोटे जे विक्रेते आहेत त्यांना आम्ही त्यांच्या दारात पाठवू. त्यांचे काय चार्जेस अगदी जे काय असेल ते आमचे भरायचे, पण दारात सामान यायचं. अजूनही आम्ही ते आलं तरी सॅनिटाईज करतो हो, आणि हो. 1 दिवसानंतर ते ओपन करतो. म्हणजे तेवढी आम्ही काळजी अजूनही घेतो. बरोबर आहे. आणि ती तुम्हाला काळजी घेतली पाहिजे, कारण लोकांना त्रास होता कामा नये त्या गिफ्टचा. आणि तुम्हाला पुन्हा त्यांना असं फोन नको व्हायला, कारण विश्वासाचे क्लायंट आहेत तुमचे. आणि देताना ऑर्डर देतानाच आम्ही त्यांना 2 दिवसानंतर घ्यायला बोलवतो. त्यामुळे ते आणखीन सेफ होतं. कारण का घरी गेले लहान मुलं असतात, कोणी पटकन हात लागली काही, म्हणजे कोणालाही त्याच्यामुळे त्रास नको व्हायला. बरोबर. तर ती काळजी घेतो आम्ही. शैला, मला सांग, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही हा सगळा बिझनेस पुन्हा एकदा सुरू केलात, काही आठवणी करत असली कोरोनाच्या काळातली की लोकांकडनं कसा रिस्पॉन्स आला, किंवा तुम्ही हे सगळं सॅनिटाईज केलेलं आम्हाला पाठवलं, तर असं काही आहे तुमच्याकडे आठवण म्हणजे त्यांनी जे ऍप्रिसिएशन केलं एक खूप छान अनुभव म्हणजे आठवण आहे. ती सीमा सांगेलच. सीमाच्याच कॉन्टॅक्ट मधून आम्हाला एक खूप छान म्हणजे बाहेरची ऑर्डर मिळाली आउट ऑफ इंडिया. ती सीमा सांगेल स्पेशली. पण ऍप्रिसिएशन जे मिळालं ना की, आणि आम्ही मुळात हा व्यवसाय इतका उत्साहाने करतो ना, आम्हीच एन्जॉय करतो. कारण का ते कोरोनाचा काळ इतका 8 महिने तो पॅक गेला होता ना, त्यामुळे आम्हाला जी सवय आहे तिघींना
काहीतरी नवीन शोधायचं, काय देऊ शकतो दिवाळीला, कुठल्या सणाला आपण काय देऊ शकतो, हे आमचं जरा डोक्यात चालू असतं. जरी इतर सगळ्या तिघे आम्ही दुसऱ्या आमच्या व्यावसायिक कामामध्ये व्यस्त असलो तरी मूळ आम्हाला काय द्यायचं हे आमच्या डोक्यात चालू असतं. त्यामुळे आम्हालाच अशी ती कुठे जाऊया, काय करूया, कसं करू शकतो. आणि ते केल्यानंतर जे लोकांनी प्रतिसाद दिला, महिलांनी ऑर्डर्स दिल्या आणि ते अप्रिसिएशन मिळालं ना, अगं हो, खूप बरं झालं ग, घर बसल्या मिळालं. माझ्याकडे हे होतं, घर बसल्या मिळालं, घर बसल्या मिळालं. हे जे घर बसल्या मिळालं हे शब्द जे होते ना, त्यामुळे खूप समाधान वाटलं की त्यांना आवडीचं आम्ही त्या काळातही देऊ शकलो. आणि एक खूप सुंदर अनुभव आम्हाला त्या काळामध्ये आला, तो स्पेशली सिनेमा तुम्हाला सांगेल. माझी एलआयसीतली एक मैत्रीण आहे, चारू म्हणून. तर तिची आणखीन एक मैत्रीण, ती युएसला असते. तर तिच्या मुलीचं लग्न होतं 1 वर्षानंतर. म्हणजे कोरोना पिरियड, त्यांच्याकडचे नियम काय माहिती नाही, पण तिने सांगितलं 1 वर्षानंतर माझ्या मुलीचं लग्न आहे, पण त्यासाठी शॉपिंग मला आत्ता करायची. हो. तर तिने मला सगळे प्रोडक्ट सांगितले, अगं हे 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 माझ्या मैत्रिणीला हवंय, तू हे अवेलेबल करून देशील का. मेहंदी करता तिला बिंद्या हव्यात, नंतर गळ्यातलं हवंय, असं तिने सगळी मोठी लिस्ट दिली मला. तर मग मी ह्यांच्या दोघींशी बोलले, म्हटलं असं असं आहे, आणि म्हटलं तिला युएसला पाठवायचंय ते सगळं, म्हणजे आपल्याला इकडे एका ठिकाणी ठाण्यात नेऊन द्यायचंय, मग तिला ते अमेरिकेला द्यायचं. मग तेव्हा आम्ही परत असंच डेअरिंग केलं आणि गेलो प्रॉपर मार्केटला, शोधून काढलं ते. कारण हे बिंद्या फुलांच्या आम्ही कधीच घेतल्या नाही, बघितलेल्या, पण आजपर्यंत आम्हाला कोणी डिमांड नव्हतं. आणि ऍक्च्युली आम्ही सगळं ते तिला प्रोडक्ट सगळी महिने तिला तरी नेऊन दिली. जे जे तिने डिमांड केलेलं ते सगळं 50-100 जे काय हवे होते ते. आणि नंतर तिचा जो मला फोन आला, तो इतका म्हणजे इतकी हॅपी होती की अगं तुझ्यामुळे आमचं सगळं सेलिब्रेशन खूप छान झालंय, तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या लग्नाला एकदम अशी म्हणजे ग्रेसफुल झालं एकदम लग्न, ट्रेडिशनल भारतीय पद्धतीने ते सगळं होऊ शकतं. त्यामुळे मग तिच्या मुलीच्या लग्नात आमच्याकडून काहीतरी हातभार आनंदही आम्हाला मिळाला. नक्कीच. आणि आम्हालाही आनंद की आमचं प्रॉडक्ट युएसला कधी आमच्या मार्फत. बरोबर आहे. आणि हा आनंद होणं खूप साहजिक आहे, कारण ती तेव्हाची गरज काय असते हे एक आई जाणू शकते, आणि दुसऱ्या आईची घालमेल तुम्ही ते बरोबर कनेक्ट झाला त्याच्याशी आणि ते तुम्ही पाठवलं. खूप छान. आणि आता मला सांगा, येणाऱ्या काळासाठी काय घेऊन येत आहे नवीन प्रोडक्टची रेंज? रेंज तर आपल्याकडे अगदी 50 पासून ते 2,500-3,000 पर्यंत आहे. म्हणजे विविध प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यात बटवेज असतील, छोट्या पर्सेस असतील, मोठ्या बॅग्स असतील, साडी कव्हर, शर्ट कव्हर, शॉपिंग बॅग्स खूप आहेत. आम्ही ड्रेस मटेरियल पण, म्हणजे जी बाहेर न येतात, महाराष्ट्रातली नसतात, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपले ड्रेस मटेरियल येतात, त्याचं पण आपण करतो. आता येणाऱ्या दिवाळीत आणि आता या रक्षाबंधन जे येत आहे, रक्षाबंधनला कसं असतं, लोकांना खूप काही बजेट नसतं. म्हणजे आम्ही साधारणतः आम्ही महिला असल्यामुळे आम्ही हा विचार करतो की रेंज असते ना प्रत्येकाला द्यायची, त्या रेंजचा आम्ही विचार करतो. म्हणजे एकच महिला असेल ती 100चं पण घेईल, 500चं पण घेईल, 1000चं पण घेईल आणि 2000चं पण घेईल. बरोबर, तिच्यामध्ये पण तिची रेंज ठरलेली असते, कोणाला काय द्यायचं. त्या पद्धतीने आम्ही, आणि आमच्या आता ज्या काही महिला वर्ग आहेत त्याचा अभ्यास आमचा पण झालेला आहे की कोणाला काय हवं असतं. त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही आमच्या शॉपिंगचं जे काही प्लॅनिंग आहे ते करतो. आता रक्षाबंधनच्या दृष्टीने आम्ही जास्तीत जास्त पर्सेस, पाऊच याला जास्त हे करतो. आता त्याच्याच बरोबर आम्ही ब्रेसलेट या वेळेला वेगळ्या पद्धतीची, म्हणजे आत्ताच तू म्हणालीस की स्टोनची सोबर वाटतात आणि अगदी इझिली कॅरी करू आणि कशावरही शोभतात. तर मुलींसाठी ही छोटी अशी छान ब्रेसलेट जर स्टोनची झाली ना, तर ते प्लॅन आम्ही यावेळेला करणार आहोत रक्षाबंधनच्या दृष्टीने. आणि दिवाळीच्या दृष्टीने आम्ही आणखीन सगळ्या प्रकार, कारण का रक्षाबंधनचं बजेट थोडं छोटं असतं, बरोबर, दिवाळीचं बजेट मोठं असतं. त्यामुळे दिवाळीला आम्ही आणखीन बाहेरनं अजून आमचं चालू आहे ते मार्केटिंग, की काय आणायचं आणि कसं ते. तुम्ही लवकरच आम्हाला अप्रोच व्हा, आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देतो नवीन व्हरायटीची. बिझनेस वुमन. येस. शैला, सीमा आणि प्राजक्ता, तुम्ही तिघीही घर सांभाळून, नातेवाईकांचा सगळा पसारा सांभाळून, स्वतःचे छोटे छोटे वेगळे तुमचं स्वतःचं काही काम आहे, स्वतः तुम्ही काहीतरी हँडल करताय, तर ते सगळं सांभाळून हा तुमचा
छंद प्लस व्यवसाय सांभाळते. ओके, तर घरच्यांचा पाठिंबा कसा असतो तुम्हाला? अगदी म्हणजे पूर्णपणे पूर्णपणे नवऱ्यांचा पाठिंबा असणं ही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हे महत्वाची गोष्ट. तो मिळाला म्हणजे घरच्या सगळ्यांचा हा. सपोर्ट मिळतो. आणि तो पूर्णपणे पहिल्यापासून आणि ह्याच्या पुढेही ते राहील. आणि वृंदा कसं आहे ना की आम्ही तिघी खूप वर्षापासून ओळखीचे असल्यामुळे हा. आमच्या फॅमिली पण Family एकमेकाला पण खूप चांगल्या पण ओळखतात. चांगल्या आवडत. त्यामुळे एक घरातलंच वातावरण आहे. बरोबर. आणि आम्ही तिघी कुठे गेलो म्हणजे महाराष्ट्राबाहेर का बाहेर महाराष्ट्रात गेलो. कुठे गेलो तरी आमच्या नव्यानं चिंता काळजी नसते, नसताना. तिघी एकत्र आहे, काही करू शकतात. हा एक आमच्या पण त्यांना वेगळी चिंता असते हा. ना, बापरे आता काय करणार आहे? बाकीच्यांचं काय? हा, कुठेही गेला तरी कसंही मार्ग करतील आणि येतील याबद्दल ते अगदी निश्चिंत असतात. म्हणजे असतो एक काळजी म्हणून त्यांचा असते. हे असतोच म्हणजे कुठे आहात काय पण नाही, त्यांना ती परत खात्री असते. तिकडनं आल्यानंतर त्यांनाही उत्सुकता असते यावेळेला व्हरायटी तुम्ही काय आणली आहे? वा, ते पण. वा. ते पण एक असतं. ते देतात कॉन्टॅक्ट तुम्हाला त्यांच्या मित्रमैत्रिणींचे? हो, देतात, ते देतात. देतात, देतात. म्हणजे त्यांच्या ऑफिस मध्ये सुद्धा त्यांच्या Yes, yes. मित्रमंडळीमध्ये सुद्धा आमचे प्रॉडक्ट्स गेलेले आहेत. वा. म्हणजे मला असं वाटतं की जसं एक स्त्री पुरुषाच्या मागे भक्कमपणे उभी असते, तर इथे तुमचे हजबंड सुद्धा तुमची हो, हो. खूप मदत करतात अगदी, आणि अगदी. खूप छान पाठिंबा तुम्हाला मिळतो. आणि हेच खरं संसारिक जीवन असतं, एकमेकांचा हात हो. धरून कधी मागे उभे राहून कधी पुढे चालून आपण संसार करतो. खूप मस्त. ही जी सगळी आता प्रॉडक्ट्स मला सगळी दिसत आहेत, तर आपण त्यांच्याकडे एकदा जरा जाऊया का? आणि आपण त्यांच्याकडे एकदा जरा लक्ष देऊया, कारण ते खुणावतात की जरा या ना आमच्याकडे. तर आपण त्यांच्याकडे जाऊया आणि मला प्लीज एकेका प्रॉडक्ट ची रेंज ही सांगा, त्याच्यामध्ये काय ऑप्शन्स आहेत तेही सांगा, म्हणजे आपल्या सगळे जे व्ह्युअर्स आहेत ना त्यांच्या लक्षात येईल की आपल्यासाठी काय उपयोगाचं आहे, किंवा आपण जर पुढे काही प्लॅनिंग करतोय तर त्याच्यासाठी मी यातलं काय घेऊ शकते किंवा देऊ शकते. तर ह्याच्यासाठी साडी कव्हर सेट ही सिंगल साडी कव्हर आहे. म्हणजे आपल्याला लग्न सराईत आपल्याला एकच साडी कुठली तरी आपण घेऊन जाणार आहोत, साखरपुड्याला नेसवायची आहे, लग्नाला नेसायची आहे, कुठल्या वेगळ्या फंक्शनला नेसायचे, ते वेगवेगळ्या कव्हरमध्ये ठेवायची असेल तर आपला एक सिंगल साडी कव्हर आहे. त्याचबरोबर हे लखनौ आणि ज्याच्यामध्ये तुम्ही एकापेक्षा जास्त साड्या ठेवू शकता. हे आहे. त्याच्याच बरोबर आणखी साडी कव्हर मध्ये आपल्याकडे व्हरायटी आहे ती म्हणजे ब्रोकेड. हे कसं तुम्ही वापरू शकता, त्याचबरोबर तुम्ही गिफ्ट म्हणून पण देऊ शकता. याच्यामध्ये एकापेक्षा अधिक साड्या राहू शकतात. हे तुम्हाला तुमचे काही फंक्शन्स असतील त्याला तुम्ही गिफ्ट पण देऊ शकता. हे देखील साडी कव्हरच आहे. याच्यामध्ये बघा कसं प्रत्येक साडी अरेंज करण्यासाठी 10 साड्या या साडी फोल्डर मध्ये जे आहे साडी कव्हर मध्ये तुम्ही अरेंज करू शकता. असं 10 साड्या अरेंज करण्याचं हे मोठं साडी कव्हर आहे. आणि अतिशय उपयोगाचं आपल्या घरात लग्न फंक्शन्स काही असतील त्यावेळेला आपण एकाच ठिकाणी हे असं अरेंज करून ठेवू शकतो. त्याचबरोबर आपल्याकडे पुरुषांसाठी जे आम्ही सांगितलं मगाशी, तर त्याप्रमाणे पुरुषांचा शर्ट ठेवण्यासाठी आपल्याकडे शर्ट ऑर्गनायझर आहे. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये शर्ट ऑर्गनाइज करू शकता. तुम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहात, लग्नाला, कुठल्या फंक्शनला, मीटिंग्सला, कशासाठी गेल्यावर तुमची 4 शर्ट्स यामध्ये अरेंज करू शकता. या शर्ट बरोबर हा शर्ट ऑर्गनायझर म्हणजे आपल्या कबर्डमध्ये पण आपली शर्ट्स व्यवस्थितपणे अरेंज होण्यासाठी तुम्ही हा शर्ट ऑर्गनायझर घेऊ शकता. हे बघा इथे शर्ट अरेंज केलेली आहेत, म्हणजे कुठेही ती त्याच जागेमध्ये व्यवस्थित आणि त्याची कुठेही इस्त्री मोडत नाही. हे बटवे आपण लग्न समारंभात कॅरी देखील करू शकतो. मुलींसाठी जास्तीत जास्त यंग ज्या आहेत मुली त्यांना हल्ली असे विविध प्रकारचे बटवे अतिशय आवडतात. याची रेंज पण अनेक रेंजमध्ये अगदी कमीपासून ते जास्तीचे असे प्रत्येक रेंजमधले बटवे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे आता आपण कधीतरी अशी ओटी भरली जाते समारंभांमध्ये वगैरे, त्यावेळेला तुम्ही याच्यात नारळ सगळं ओटीचं सामान भरून याचं असं ओटी देखील भरू शकता. अशा प्रकारे देखील उपयोग करू शकता आणि कुणाला गिफ्ट म्हणून पण जास्त प्रमाणात घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्याकडे
अशा छोट्या पर्सेस आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या. लखनवी आहेत, पार्लीच्या आहेत. ह्या अनेक प्रकारच्या अशा छोट्या पर्स, वेगवेगळे कलर्स, इकत, लखनौ. हा आता नवीन साडीचा जो पॅटर्न निघाला आहे त्या पॅटर्नचं तुम्ही मॅचिंग पण घेऊ शकता. त्याचबरोबर वेगळ्या पर्सेस म्हणजे त्याच्याही पेक्षा थोडंसं वेगळं, हे अगदी नेहमीच्या कॅरी करण्यासाठी. त्याचबरोबर वेगळं इकत 6 आणि त्याला तुम्ही पाऊच म्हणून पण असं घेऊ शकता आणि तुम्ही खांद्याला लटकून पण घेऊ शकता. अशा प्रकारच्या या पर्सेस पण आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि याच्यामध्ये खूप वेगवेगळे कलर्स देखील आहेत. हे आपण आता दाखवण्यासाठी हे ठेवलेले आहेत. त्याचबरोबर स्त्रियांसाठी खास आपण जेव्हा कुठेतरी कार्यक्रमांना वगैरे जातो त्याला आपलं सगळं सामान आपलं कसं विखुरलेलं असतं, तर आपल्याला असं वाटतं एक काहीतरी पाऊच असावं ज्याच्यात आपले सगळे सेट, जे बँगल्स आपण समारंभाला घालणार आहोत तर ते एका ठिकाणी असावेत. मग एका ठिकाणी एक आहे आणि मग ते मिळत नाही. मग तुम्ही एका ठिकाणी तुमचं सगळं काही एका ठिकाणी ठेवू शकता. तुमचे वेगवेगळ्या समारंभाला घालण्याचे सकाळी संध्याकाळी कुठले सेट घालायचे तर ते सेट, त्याचबरोबर बँगल्स त्या पण तुम्ही अरेंज करू शकता ह्या पाऊचमध्ये. असे पण पाऊच आपल्याकडे छोटे मोठे सगळे आहेत. त्याचबरोबर फक्त बँगल बॉक्स आहेत, फक्त सेट ठेवण्याचे बॉक्स आहेत, ते देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत. लग्न सराईसाठी, लग्नांमध्ये हल्ली सप्तपदींसाठी या डेकोरेटिव्ह सुपाऱ्या या हल्ली खूप जण वापरतात आणि ते दिसायला पण खूप छान दिसतं. सो त्याही आम्ही देतो करून. नंतर मैरपी आहेत ताटाभोवतीच्या, किंवा हे तुम्ही सगळ्या पंक्तींना वगैरे सुद्धा लावू शकता. समईच्या बाजूला ठेवायला डेकोरेटिव्ह रुखवतांमध्ये सुद्धा तुम्ही आपल्याला समई वगैरे मुलीला द्यायला लागते तर त्याच्या बाजूला सुद्धा जरी तुम्ही हे ठेवलं तरी ते खूप छान दिसतं. नंतर हे हळदी कुंकाचं आहे. हळदी कुंकू ह्याच्यामध्ये ठेवून रुखवतावर ठेवू शकता. हा गिफ्ट आयटम सुद्धा होऊ शकतो की तुम्ही कोणाला रिटर्न गिफ्ट मध्ये सुद्धा हे देऊ शकता तुम्ही. नंतर स्वस्तिक आहे, पावलं आहेत. आणखीन एक म्हणजे घरामध्ये डेकोरेशनसाठी ह्या ज्या माळा आहेत, ज्यांना वेळ नाहीये बाहेर कुठे जायला तर त्यांच्याकरता आम्ही हेही अवेलेबल करून देऊ शकतो. वेगवेगळ्या ह्याच्यातल्या आहेत, छोटी फुलं, मोठी फुलं. ही एक वेगळी माळ आहे छोट्या ह्याची, याचं डेकोरेशन खूप छान दिसतं. आणखीन हा एक ऑर्गनायझर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही नवऱ्या मुलीचे घेऊन जायचे सगळे दागिने हे ठेवून तुम्ही गिफ्ट करू शकता. किंवा ह्याच्यात मल्टीपर्पज यूज आहे ॲक्च्युली ह्याचा. आम्ही ह्याच्यामध्ये सगळे दागिन्यांचे बॉक्सेस ठेवलेले आहेत. ते छान आहेत, दिसायला सुद्धा छान होतं, पटकन मिळण्याच्या दृष्टीने सुद्धा सोपं जाता येते आणि वेलक्रोचं हे असल्यामुळे हे बंद होतं. ह्याच्यामध्ये मोठी साईज सुद्धा आहे आणि ही छोटी साईज. तर आता आपण वेगवेगळ्या प्रॉडक्टची जी रेंज आहे, त्याचे टाइप्स आहेत किंवा तुम्ही काय घेऊ शकता हे सगळं आम्ही या तिघींनी खूप छान त्याची माहिती पण तुम्हाला दिली आहे. आता काय करायचंय, शेवटच्या सेगमेंटकडे यायचंय. येऊया. सीमा, शैला आणि प्राजक्ता, हे सगळं तर तुम्ही देताच आहात, नवीन नवीन शोध घेताच आहात. काय अजून द्यावंसं किंवा काय अजून लोकांना उपयोगी होईल असं तुम्हाला वाटतं आणि त्याच्यामध्ये तुमचं इनोव्हेशन सुरू आहे किंवा तुमचं जे सर्च असतो नेहमी तो चालू आहे, तर काय अजून नवीन येण्याची शक्यता आहे या येणाऱ्या काळामध्ये? या येणाऱ्या काळामध्ये आत्ता जे काही म्हणजे आता आपण म्हणजे 50s आमचं जे काही आहे 50s मध्ये आहोत आणि आता जेव्हा मैत्रिणींच्या मुलांची किंवा ओळखीच्यांची लग्न ठरतायत त्याला जी एक गोष्ट प्राधान्याने लक्षात आली की पारंपरिक विवाह पद्धत पुन्हा सुरू झाली. लोकांना 3-3, 4-4 दिवस लग्न करायला आवडत आहेत, जी आधी व्हायची नंतर शॉर्टकट झाला होता. तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांना उपलब्ध होत नाही. बरोबर. म्हणजे अगदी पारंपरिक पद्धतीने करायचं झालं तर खूप आपल्या ज्या परंपरेनुसार म्हणजे जात असेल, वरवंट पाटा वरवंटा उखळ वगैरे जे सगळं लागतं ना, किंवा मोत्याचा नारळ हवा आहे, अगदी पारंपरिक पद्धतीच्या सगळ्या वस्तू हव्या आहेत, तर या उपलब्ध नाहीये. त्या कुठून मिळतात ते माहिती नाहीये. बरोबर. त्या पद्धतीने लग्न करायचंय पण माहिती नाही ते कसं करायचंय. वेळ तर अजिबात नाहीये. तर थोडं आता त्या भागाकडे आमचा जरा कल आहे. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय की लग्नाची जी काही म्हणजे अगदी तुमच्या संगीत पासून मेहंदी पासून तुमच्या डेकोरेशन जे काही घरातलं असेल ते
आणि लागणाऱ्या सगळ्या वस्तू आणि त्याच्यामध्ये गिफ्ट आयटम्स आले, पारंपरिक पद्धतीने विवाह करायचा त्या संबंधित लागणाऱ्या सगळ्या वस्तू, म्हणजे त्याच्यात अगदी मुंडावळ्या पण तुम्हाला अगदी मोत्याच्या मुंडावळ्या हव्या आहेत, सिंगल फक्त दोऱ्याची मुंडावळी हवी आहे तर ती मुंडावळी, असं सगळंच आम्ही थोडा अभ्यास करतोय की अशा पद्धतीने एका ठिकाणी त्यांना सगळं उपलब्ध व्हावं. एव्हरीथिंग अंडर वन, म्हणजे ते अंतरपाठ आंतरपाठ किंवा तुम्हाला अंतरपाठ पायघड्या अंतरायच्या, हा. तर पायघड्या कशाच्या पाहिजेत? फुलांच्या हव्यात, तुम्हाला कॉटनच्या हव्यात, त्याच्यावर स्वस्तिक हवे, म्हणजे काय तुमची रिक्वायरमेंट आहे, तुमची गरज असेल ती आम्ही पुरवू. असा आता तरी आमचा फंडा ठरलेला हा. आहे. म्हणजे सीमा, प्राजक्ता आणि शैलाचं शॉपिंग मॉल आहे ना थोडक्यात. म्हणजे मॉलमध्ये गेल्यानंतर कसं सगळं मिळतं, तसं ह्यांच्याकडे सगळं मिळतंय. आणि मला खूप अभिमान आहे की या तिघी माझ्या मैत्रिणी आहेत आणि खूप घट्ट मैत्रिणी आहेत आणि त्या जे जे करतायत बिलीव्ह मी अतिशय उत्तम पद्धतीने करतायत. पॉकेट फ्रेंडली हा जो त्यांचा अंडरलाईन्ड गोष्ट आहे त्याच्याकडे त्या सतत लक्ष देत आहेत. तर तुम्ही ही प्रॉडक्ट कायम घेत राहा. घेतली नसतील तर ट्राय करून पहा आणि मी गॅरंटी देते की ह्यांची सगळी प्रॉडक्ट्स अतिशय उत्तम क्वालिटीची आहेत. जशी त्याची रेंज असेल तरी सुद्धा क्वालिटी मॅटर्स आणि ह्या गोष्टीसाठी मी त्यांना 100 पैकी 100 मार्क देते. आणि थँक्यू सो मच की तुम्ही इथे आलात, तुम्ही मला सगळं दाखवलं. आमच्या सगळ्या व्ह्युअर्सना सुद्धा हे सगळं आवडणार आहे आणि त्यांचे फोन कॉल्स मला नक्की येणार आहेत. कारण तुमचे सगळे डिटेल्स या व्हिडिओच्या खाली असणार आहेत. तर भेटूया बोले तो वृंदाच्या पुढच्या एपिसोड मध्ये आउट ऑफ द बॉक्स गिफ्ट आयडिया या सेगमेंट मध्ये. बाय. बाय. बाय.